2 डिजिट नंबरप्रमाणेच 3 डिजिट नंबर सॉल्व करायचा आहे, पण थोडासा फॉर्म्युला चेंज असणार आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. 501 हा 3 डिजिट नंबर आहे स्टार्टिंग विथ 5. तर लक्षात काय ठेवायचं आहे, इथे ABC लेफ्ट हँड साईडकडून स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, तर फॉर्म्युलामध्ये फक्त आता व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. 250 हा कॉन्स्टंट आहे, यामध्ये काही चेंज होणार नाही. BC काय असणार आहे 01. तर 01 पुट करायचं आहे इंटू 1000 प्लस BC स्क्वेअर. BC आपल्याकडे काय 01, तर 01 पुट करायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. तर फक्त सॉल्व करून घ्या आता. 250 प्लस 01 250 प्लस 1 इज 251 इंटू 1000 म्हणजे 3 झिरोज ॲड करणार आहेत पुढे फक्त आपण. आणि 01चा स्क्वेअर काय असणार आहे 01च असणार आहे, म्हणजे 1 असणार आहे. तर मग आपली व्हॅल्यू काय येणार आहे 251001. हा असणार आहे स्क्वेअर 501चा. ठीक आहे, तर आता 503 साठी पुन्हा आपण चेक करून पाहूयात. सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. यामध्ये 5 असणार आहे A B C. B असणार आहे 0, C असणार आहे 3. ठीक आहे, फॉर्म्युलामध्ये पुट करायचे फक्त व्हॅल्यू. 250 कॉन्स्टंट राहणार आहे, सेम राहणार आहे, प्लस BC म्हणजे इथे काय असणार आहे 03 पुट केलं आणि मल्टिप्लाइड बाय 1000 प्लस BC स्क्वेअर म्हणजे 03 स्क्वेअर 03चा स्क्वेअर. ठीक आहे, 250 प्लस 3 253 253 आलं, मल्टिप्लाइड बाय 1000 म्हणजे 3 झिरोज ॲड होतील पुढे. ठीक आहे, प्लस 03चा स्क्वेअर किती नाही 3चा स्क्वेअर येणार आहे 9. तर फक्त ॲड करून घ्यायचे 253009. हे आन्सर असणार आहे आपलं 503चा स्क्वेअर. ठीक आहे, आता बाकीच्या राहिलेल्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आहे. जर एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह होत नसेल तर कमेंटमध्ये ॲड करा. थँक्यू.